नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 32 इंच साइज कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग तयार करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मेजरमेंट हे पूर्ण इथं मी आधी लिहून घेतलेलं आहे। तर ब्लाउजची तयार उंची आहे 13 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून आपल्याला 14 इंचावरती 2 खुणा करून घ्यायच्या आहेत। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। मागचा गळा आहे 8 इंचाचा, त्याच्यासाठी शोल्डर घेतलं 5.25 इंच आणि मुंडा सुद्धा आपल्याला 5.5 इंच घ्यायचा आहे। तर 5.5 इंच घेऊन पूर्ण मुंडा राऊंड आहे 14.5 इंचाचा, तर तो आपल्याला चेक करून घ्यायचा आहे। आणि मग आपल्याला मुंडा आपण 5.5 घेतलेला आहे, तर तो कमी किंवा जास्त आपण करून घ्यायचा आहे। तर मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी अशा पद्धतीने तिरकस लाईन ही ओढून घेतली। त्याच्यानंतर इथं बरोबर 1 इंचावरती पॉइंट देऊन आणि मागच्या मुंड्याचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे। 32 साइज आहे, तर त्याचा 32चा चौथा भाग 8 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतली। त्याच्यानंतर मागच्या मुंड्याचा शेप बरोबर देऊन घ्यायचा आहे आणि मुंडा राऊंड हा 14.5 इंचाचा दुसरा भाग येतो 7.25 इंच, तर तो आपल्याला चेक करून घ्यायचा। तर अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायचं, खालच्या बाजूला तिरकस डाऊन जायचं आहे 1/2 इंच किंवा इंची टेपचे 3 लाईन इतकं। त्याच्यानंतर मी मुंडा राऊंड हा चेक करून घेत आहे। तर 14.5चा दुसरा भाग येतो 7.25 इंच, तर तो येत नाही, तर 7.5 इंच येत आहे। तर 5.5 ऐवजी मी 5.25 इंच मुंडा रेषा परत दुसरी वरच्या बाजूला ओढून घेतली आणि परत इथं मी 1 इंचावरती रेष पॉइंट देऊन आणि इथं आपल्याला मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर हा मुंड्याचा शेप आपण नंतर दिलेल्या रेषेवरती द्यायचा आहे, म्हणजे 5.25 इंचावरची जी काही नवीन रेष ओढून घेतली तिच्यावरती। त्याच्यानंतर मुंड्याला अशा पद्धतीने खाली थोडा तिरकस उतार देऊन आणि मुंडा राऊंड आपल्याला एकसारखं शिलाई मार्जिन पकडत आणि मोजून घ्यायचा आहे। तर बघू शकतात 7.25 इंच बरोबर मुंडा राऊंड आलेला आहे। इंची टेपच्या 1 लाईन मागे पुढे झाला तर काहीही हरकत नाही, तर शिलाई मार्जिन एकसारखं पकडायचं आहे आपल्या। परंतु हा मुंडा राऊंड मोजत असताना आपण जो काही 5.25 इंचाचा मुंडा राऊंड घेतलेला आहे तिथं परफेक्ट मोजायचा आहे। घेतलं 5.25 आणि मुंडा आपण पहिल्यांदा घेतला 5.5, परंतु मुंडा राऊंड हा बसत नव्हता। त्याच्यासाठी आपण परत मुंडा राऊंड हा 5.25 इंच घेतला आणि मुंडा बरोबर इथं 7.25 इंच मुंडा राऊंड पूर्ण 14.5 इंचाचा आहे, तर त्याचा एक दुसरा भाग घेतला 7.25 इंच आणि तो इथं बरोबर येत आहे। त्याच्यानंतर कमर आहे 28 इंच, त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे 7 इंच। मागच्या साईडचा 1 इंचाचा टक्स आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। त्याच्यानंतर गळा ओपन करत आहे 2 इंचावरती। शोल्डर पट्टी येणार आहे 2.25 इंचाची, कारण इथं आपल्याला 1/2 इंच शिलाई मार्जिन लागेल। पुढचा गळा आहे 6 इंचाचा, त्याच्यामध्ये आपल्याला वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल, म्हणून 6.5 इंचावरती खूण करून घेतली। वरती 2 इंच आणि खाली 2.5 इंच घेतलं। त्याच्यानंतर मग आपल्याला इथं क्रॉस पट्टी मोजून घ्यायची आहे। तर क्रॉस पट्टी इथं घेत आहे मी 3.5 इंच। त्याच्यानंतर इथं मोजून घ्यायची आहे 2.5 इंच। इथं सुद्धा 2.5 इंचावर खूण करून आणि आधी मी सरळ रेष ओढून घेत आहे आणि मग इथून आपल्याला 3.5 इंचापासून कटोरीला आकार देऊन घ्यायचा। अशा पद्धतीने कटोरीचा आकार देऊन घेतला। तर 32 साइज आहे, तर 32 साइज साठी आपल्याला कटोरी घ्यायची आहे 5.25 इंच। 5 इंचाला 2 रेषा कमी। त्याच्यानंतर गळ्याकडून खालच्या बाजूने 1.25 इंचावरती पॉइंट द्यायचा आहे
मागच्या मुंड्याचा आपण नंतर जो शेप दिलेला आहे 5.25 इंचाचा त्याच्यापासून 2.5 इंचावरती एक पॉईंट द्यायचा आणि गळ्याकडून जो काही 1.25 इंचाचा पॉईंट दिला तो आणि हा अशा पद्धतीने 2.5 इंचाचा पॉईंट जोडून घ्यायचा। खालच्या बाजूने आपण जी 5.25 इंचाची कटोरी मोजून घेतलेली आहे तर ती सरळ रेषेत अशा पद्धतीने आखून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग हे पॉईंट जोडून झाल्यानंतर इथं आपल्याला कटोरीचा गोल आकार हा देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर ह्या मुंड्यापासून आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप सुद्धा 1/2 इंचावरती देऊन घ्यायचा आहे, तर तो आपल्याला इथं द्यायचा आहे। हा आपण मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी ही रेष ओढून घेतलेली होती। त्याच्यानंतर आता तुमचं क्लिअर लक्षात आलं असेल, शोल्डर घेतलं 5.25 इंच, परत मुंडा घेतला 5.25 इंच, त्याच्यानंतर तयार उंची आहे 13 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून 14 इंच घेतली। इथं क्रॉस पट्टीसाठी अंतर घेतलं 3.5 इंच आणि इथं घेतलं 2.5 इंच। कटोरी घेतली 5.25 इंचाची, तिच्यापासून 5.25 इंचाची। परत मागच्या मुंड्याचा शेप जिथं आहे तिथून 2.5 इंचावरती खूण देऊन आणि कटोरीचा आकार देऊन घेतला। पुढचा गळा आहे 6 इंचाचा, त्याच्यामध्ये 1/2 इंच शिलाई मार्जिन प्लस करून 6.5 इंच घेतलं। मागची आणि पुढची साईड पूर्ण इथे मी रेडी करून घेतली। साईड पार्ट आपल्याला कुठेही वाढवायची गरज नाही, परंतु आपल्याला क्रॉस पट्टी ही 1/2 किंवा 1.25 इंच वाढवून घ्यायची आहे आणि कटोरी सुद्धा आपल्याला वाढवून घ्यायची आहे। तर क्रॉस पट्टी ही मी इथं लगेचच वाढवून घेत आहे। त्याच्यानंतर इथं आपल्याला 1.25 इंच अंतर कमी करून घ्यायचं आहे, कारण आपण इथं ही क्रॉस पट्टी लगेचच वाढवून घेतलेली आहे, तर मागच्या साईडला ती आपल्याला कमी करून घ्यायची। त्याच्यानंतर मागचा गळा आहे 8.5 इंचाचा, त्याच्यामध्ये 1/2 इंच प्लस करून 8.5 इंच घेतलं। वरच्या बाजूला 2 इंच आणि खालच्या बाजूला 2.5 इंच घेऊन अशा पद्धतीने बॉक्स तयार करून आणि गोल गळा हा इथं फ्रेंच कर्वच्या साहाय्याने देऊन घेतला। त्याच्यानंतर इंची टेप अशा पद्धतीने ठेवून मध्ये सेंटर काढून घेतला आणि 4-4.5 इंचाचा आपल्याला उभा टक्स मोजून घ्यायचा। दोघही बाजूंना 1/2 इंच म्हणजे 1 इंचाचा टक्स हा आपल्याला आखून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर अशा पद्धतीने तिरकस आकार 1/2 इंचावरती देऊन आणि हा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। तर जेव्हा आपण टक्स देत असतो खालच्या बाजूला तिरका आकार होऊ नये याच्यासाठी हे अंतर आपल्याला आठवणीने कटिंग करायचं। त्याच्यानंतर आपण पुढची साईड ही पूर्ण तयार करून घेतलेली आहे, तर ते सुद्धा आपल्याला बरोबर कटिंग करून घ्यायचे आहेत। कटोरी ही आपल्याला वाढवून घ्यायची आहे, तर आपण जे आखून घेतलेलं आहे तर तेच माप आपल्याला बरोबर कटिंग करायचं। त्याच्यानंतर पुढच्या मुंड्याचा शेप सुद्धा आठवणीने अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचा। त्याच्यानंतर मागच्या साईडला आपण 1/2 इंचावरती तिरकस कटिंग केलेली आहे, तर ही सुद्धा साईड पार्टवरती आपल्याला आठवणीने कटिंग करून घ्यायचं, जेणेकरून दोघंही पार्ट हे मागे पुढे होणार नाही। तर साईड पार्ट क्रॉस पट्टी आणि मागची साईड रेडी झाली। त्याच्यानंतर कटोरी अशा पद्धतीने फोल्ड करून तिचा मध्ये सेंटर काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने ती 1/2 इंच किंवा इंची टेपच्या 3 लाईन इतकं मध्ये सेंटरपर्यंत तिरकस कटिंग करून हा भाग कटोरी थोडी तिरकस कटिंग करून घ्यायची। त्याच्यानंतर ती आपल्याला आहे तशीच कॉपी करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर ती अशा पद्धतीने मी 1.25 इंच अंतर मोजून आणि सरळ रेष आपल्याला आधी ओढून घ्यायची आहे। लहान साईज आहे म्हणून हे अंतर 1.5 इंच न घेता मी 1.25 इंच घेतलेलं आहे। तर हे अंतर 1.25 इंच मोजून घेतलेलं आहे, तिथं बरोबर आहे तशीच कटोरी आपल्याला कॉपी करून घ्यायची आहे। तर आहे तशीच पूर्ण सर्व बाजूनी कॉपी करून मध्ये सेंटर वरती सुद्धा खूण करून घेतली। त्याच्यानंतर मग आपल्याला इंची टेपने अशा पद्धतीने दोघंही बाजूंना 1.25 इंच अंतर मोजून घ्यायचं
तर एका बाजूला आपण ऑलरेडी आधीच मोजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या बाजूला 1.25 इंच मोजून घेतलं. त्याच्यानंतर मध्य सेंटरपासून खालच्या बाजूला 1.5 इंच इतकं अंतर मोजून घ्यायचं. आय हुकच्या बाजूला 1.25 इंच इतकं अंतर आणि वरच्या बाजूला शिलाई मार्जिन 1/2 इंच. तुम्ही जितकं शिलाई मार्जिन घेत असणार तितकं मोजून घ्यायचं. त्याच्यानंतर आय हुकच्या बाजूला हे अंतर किती आहे तेच मोजून आपल्याला बरोबर 1.25 इंचावरती कोपऱ्याला बरोबर खूण करून घ्यायची आहे. तर जितकं असेल कमी किंवा जास्त असू शकतं. आणि मग हे पॉईंट आपल्याला जोडायचे आहे. तर बघू शकता तेच अंतर मोजून आणि हा पॉईंट मी जोडून घेतला. त्याच्यानंतर आपण जे काही तिघही पॉईंट दिलेले आहेत ते आपल्याला जोडायचे आहेत. इथं आपल्याला फक्त शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे आणि मग खालच्या बाजूला जे काही 1.25 इंच आहे तिथं तिरकत जायचं. आणि त्याच्यानंतर मग हे आपण 1.25 इंच आणि 1.5 इंच जे पॉईंट दिलेले आहेत तर ते जोडून आणि मग आपल्याला कटोरी कटिंग करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने गोल कटोरी ही आपली तयार झालेली आहे. तर तिची मी आधी कटिंग करून घेत आहे. जे माप आपण परफेक्ट आखून घेतलेले आहेत तर त्याच मापावरती आपल्याला कटिंग करायची आहे. त्याच्यानंतर कटोरीचे दोघंही कोने अशा पद्धतीने एकमेकांवरती ठेवून घ्यायचे आहेत आणि खालच्या बाजूला जो काही थोडाफार भाग कमी जास्त झालेला असेल तिरका तो आपल्याला लगेचच कटिंग करून घ्यायचा आहे. तर हा भाग कधी कधी माप ही कमी जास्त झाल्यामुळे किंवा मग आपण जे माप दिलेलं असतं त्याच्यामुळे होत असतात. त्याच्यानंतर आपल्याला 1.5 इंच खालच्या बाजूचा आडवा टक्स 1.5 इंचाचा आणि उभा टक्स हा 2.5 इंचाचा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपली कटोरी किती इंचाची आहे ती आपल्याला चेक करून घ्यायची. त्याच्यानंतर मी कटोरी चेक करून घेतली आणि उरलेला भाग हा शिलाई मार्जिन बरोबर इथं उरलेला आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपण जर का टक्स दिला तर खूप छान अशी गोल कटोरी तयार होते. त्याच्यानंतर मग ती कटोरी मी साईड पार्टवरती अशा पद्धतीने ठेवून आणि चेकसुद्धा करून घेत आहे. तर ती अगदी परफेक्ट अशी होत आहे. म्हणजेच आपले पार्ट हे कमी जास्त केव्हा होतात की आपण जेव्हा शिलाई मार्जिन हे कमी किंवा जास्त घेत असतो त्याच्यामुळे परफेक्ट माप घेतलेली असली तरीसुद्धा पार्ट हे कमी जास्त होत असतात. त्याच्यानंतर मग आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. तर बाही आहे 4 इंचाची. त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून 5 इंचाची बाहीची कटिंग करायची आहे. तर अशा पद्धतीने हे आधी मी बाहीची उंची मोजून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे 2.5 किंवा 2.25 इंच. तर मुंडा घेर किती आहे 14.5 इंच. त्याचा दुसरा भाग घेतला इथं मी 7.25 इंच. त्याचा मी मध्ये काढून घेतला. 7.25च्या पुढे खालच्या बाजूला 1.5 इंच शिलाई मार्जिन खालच्या बाजूला थोडं तिरकस अशा पद्धतीने आखून घेतलं आणि 1 इंचावर 1.5 इंचावर 2 पॉईंट देऊन आणि इथं आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने बाहीचा शेप देऊन घेत आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला दंडघेर तुमचा जो काही असेल तो तिथं तुम्हाला आखून घ्यायचा. तर 5.25 इंच दंडघेर आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन मी इथं मोजून घेतलं. फिटिंगची मापही टाकून घेतली आणि अशा पद्धतीने लगेचच मुंडासुद्धा मोजून घेत आहे. तर मुंडा हा परफेक्ट 7.25 इंच येत आहे. तर बघू शकतात म्हणजे आपली बाही ही परफेक्ट आलेली आहे. त्याच्यानंतर तयार झालेली बाहीची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि जो काही पुढच्या बाजूला आपला खोलगट भाग असतो तो सुद्धा कटिंग करून घ्यायचा. त्याच्यानंतर 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडून आणि बाही लगेचच आपल्याला चेक करून घ्यायची. तर बघू शकतात अगदी परफेक्ट अशी बाही आलेली आहे. परत मी एकदा चेक करून घेतली. 1/2 इंच किंवा इंची टिपचे 1-2 लाईन कमी जास्त झालं. जास्त झाली तर काहीही हरकत नाही परंतु कमी पडायला नको. तर ही माझी थोडी जास्त आलेली आहे 1/2 इंच इतकी. तर अशा पद्धतीने साईड पार कटोरी क्रॉस पट्टी सर्व मी तयार करून घेतलं. तर प्लीज मैत्रिणींनो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा.